माँ जी, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ। आप क्या जानोगे बेटी क्या होती है, आप तो सन्यासी है। हाँ, परिस्थिती अशी आहे, पहिले 100 पोरीन 70 पोरे होतात, एक म्हातारा 2-2 लग्न करी। आते 70 पोरीन 100 पोरे 70 नवय जाय 30 काय करा ना, लंगोट शिल्यावा गडवर निघ जावा। आणि भाऊ तुमले बी सांगस तरुण भाऊसले नेमन रे आप्पा आकू काय काय ते लगीन मग नागिन डान्स करतो। हो भाऊ चांगला भेटत नाही तुला नागिन डान्स वाला कवय भेटेल हो काका। नवऱ्या बायकोची भांडण होऊ द्या, नवरा बायकोची भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई ग आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा ना असं करते पोराला सांगते, जाय रे भाऊ दादा तुझ्या बापाला जेवायला सांग ना। मुलगा जातो पप्पाच्या जवळ आणि बापाला सांगतो, पप्पा जेवण करा बरं। तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं। मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो खाशीत काय मन बापनं काय जाय राहिना। आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं आणि जाण त्या बापाला जेवायला सांग ना। मुलगी एवढं गोड बोलते ना महाराज, इतकी गोड बोलते ना, माझे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, 7 सनी मवाड मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे, इतकं गोड बोलते। बापाच्या जवळ जाते, पप्पा काय झालं, तुम्ही नर्वस दिसायले पप्पा काय झालं? काय नाही ग बाई, चला उठा लवकर जेवण करा। पप्पा नाही ग बाई मला नाही जेवायचं। का नाही जेवायचं, उठा बरं लवकर जेवण करा। तो बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं। का हो पप्पा तुमचं डोकं दुखतंय का, बाम लावून देऊ का? नाही ग बाई तसं काय नाही, मग उठा लवकर जेवण करा। तो बाप म्हणतो, बेटा तू कर ना जेवण। मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही। एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत, म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतायत। हां, मुलगीच का निवडली या, कन्याच का निवडली अजून सांगतो। तुमची पोरगी 50, 100, 150, 200 किलोमीटर अंतरावर दिलेली आहे, लग्न झालेलं आहे। सकाळी सकाळी भावाला फोन करते, भावाला सांगते, दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ सांगतो, बाई लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर माईला विचारतो, का गाई माय वडिलांची तब्येत कशी आहे? माय सांगते, दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं, तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले, आता सकाळी सकाळी त्या बापाला नाश्ता दिलाय, गोळी औषधी दिलाय, तो बाप झोपलाय। रिप्लाय बहिणीला फोन करतो, बहिणीला सांगतो, ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी या। दिवसाला 4 चक्कर मारतो बापाच्या खाटेजवळून तरी मला माहित नाही बाप आजारी या, आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे, हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस दीदी? तेव्हा ती ताई सांगते, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं। म्हणले कसं ग ताई? दादा जेव्हा सकाळी सकाळी मी चहा प्यायला बसली आणि चहा पित असताना अचानक ठचका आला, त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी, ही ओळखण्याची ताकद फक्त मुलगीमध्ये मुलगामध्ये नाही आहे। म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतात, आणि ज्यांना मुली असतील त्यांना अनुभव असेल मुलगी बापावर किती प्रेम करते। बाप जेवत नसेल तर स्वतः जेवणार नाही महाराज, बाप बाहेर असतो तरी सुद्धा दादा बोल फोन करी सांगत, पप्पान गोड खाद का, ध्यान ठेव जा, याला म्हणावं मुलगी। विठ्ठल 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 विठ्ठल। एवढं विशेष प्रेम करणारी मुलगी असते। अजून सांगतो, आपल्या भारत देशामध्ये पोरींचं किती महत्त्व आहे लक्षपूर्वक ऐका। जर ज्यांनी रामचरितमानस वाचलं असेल ना ज्ञानदादा, तर लोकांना कळेल मुलगी काय असते। ऐका, स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते। चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन असा चालत होता। स्वामी रामतीर्थ म्हणजे काय, संन्याशी साधू। पोरगीला घेऊन चढणारा माणूस अशक्त होता, बारका होता, टेकडीचा भाग होता, चढावचा भाग होता। राखेल स्वस्त भेटे ना रेशन मा, कलरने डब्या बी धुई टाकेत लोके, हाते भेटत नाही ना, हाते मागत फिरत राखेल दुकानावर बी टाळ्या भेटत नाही, हाते मरा हाते जो भेटे तो कोणता बी डबा दूध भेटे। स्वामी रामतीर्थांनी त्या साधारणशा व्यक्तीला, पोरगीला घेऊन चढणाऱ्या व्यक्तीला आवाज दिला, ए भैया, ए भाईजी जरा रुक जा, ये जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा। ए भैया, ए भाईजी जरा रुक जा, ये जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा।
त्या साधारणशा व्यक्तीनं सांगितलं, गुरुजी ये मेरी बेटी है, मेरे कंधे परी ठीक है. अजून चालायला लागला. न राहता पुन्हा स्वामींनी आवाज दिला, ए भैया, ए भाईजी, अरे जरा रुक जा बेटा, ये लड़की मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा पोरीच्या बापानं, साधू महात्मा जी, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती है, आप तो सन्यासी है. तुम्हाला मुलगी काय करणार आहे? मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, तर कन्या करते, नाही तर सोपं नाही. आता मला सगळ्या मायबापांना प्रश्न विचारायचा आहे. आपल्या भारत देशामध्ये कोणत्याच बापाला आणि कोणत्याच मायला पोरीचं ओझं होत नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? कोणत्याच बापाला आणि कोणत्याच मायला पोरीचं ओझं होत नाही ना? हा नाही मग उत्तर द्या. ओझं होत नाही ना? पक्क ना? तुमले बरोबर नाही ना? वजन नाही वस ना? मग गर्भपात कथा घुसना होता. ओझं होत नाही ना, मग गर्भपात आलता कुठून? अरे गर्भपातने एवढा सत्यानाश केलाय का? गर्भपात करू करू पोरी कमी झाल्या. आता आपल्याच पोरांना पोरी भेटत नाहीये. परिस्थिती अशी आहे, पहिले 100 पोरी 70 पोरे होतात, एक म्हातारा 2-2 लग्न करी. हा ते 70 पोरी 100 पोरे 70च नवय जाय 30च काय करा ना, लंगोट शिल्यावान गडवर निघ जावान. पर्याय नाही ना, मग काय करा ना? हावसात त्यानाच कोणी करा. आणि भाऊ तुमले बी सांगस, तरुण भाऊसले नेमन रे आप्पा, आकू काय काय ते लगीन मग नागिन डान्स करतो. हो भाऊ चांगला भेटत नाही तुला, नागिन डान्स वाला कवय भेटेल हो काका. हा ते विषय बरेल गरम दाती हाली. पोरींचं ओझं होत नाही, महा गर्भपात आलता कुठून? थोडं माफी मागून बोलेल, राग धरू नका मायाव. जे घडलेलं पाप आहे त्याला बदलता येणार नाही, पण याच्या पुढे गर्भपात करू नका. आपण काल्याचं कीर्तन ऐकतो, भागवत कथा ऐकतो, त्याच्यामध्ये एखादा कथाकार किंवा एखाद्या कीर्तनकारानं कंसाला चांगलं म्हणलंय का मायाव? कंस चांगला होता असं म्हणलंय का? अजिबात नाही. कंसानं काय केलं? सख्या चुलत बहिणीचे 6 पोरं मारली. 6 पोरं मारली, पण कुठंतरी कंस परवडला. पोरं मारली खरी, पण त्यानं कमीत कमी लेकरांना जन्माला येऊ दिलं, मग मारली. आपण पोटातल्या पोटात पोरी मारल्या, मग कंस चांगला का आपण चांगला? एकदा स्वतःला प्रश्न करा. हो, आणि ज्या मायांकडनं झालं असेल न कळत, जाऊ द्या, याच्या पुढे पाप करू नका, नाहीतर बाल हत्या करणाऱ्या स्त्रीच्या हातचं पाणी पिल्यानं सुद्धा पाप लागतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. गर्भपात झाला पोरींचा, पण कशामुळे झाला त्याला पण दोषी आपणच आहेत. तुम्ही म्हणसाल कस काय दादा भाऊ? काही 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 सांगणार बरं, सर्वात सारखा राहता असं नाही. काही काहीच नाही, उंडा मागाल चव घाली म्हणशीन पोरी मारायण्यात पोटमान पोटमान, बाकी नाशनी चवच सोड देल होती मांगाने. काय मत आहे यावर तुमनं? बरोबर आहे ना? आपणच आपले हत्यारे आहोत. अरे हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली, पण मी प्रत्येक पोरीच्या बापाला पाया पडून सांगतो, प्रत्येक पोरीच्या बापानं ऐपतीनुसार हुंडा दिला पाहिजे. ऐपतीनुसार. येणारा पोरगा हुंडा मागत नसेल तर आपल्या ऐपतीनुसार हुंडा द्यायचा. आणि येताच तो जर मागणी करत होई मला इथला लाख पाहिजे, उठाट द्यावं, त्याला उठ रे भिकारी, तू आत्तेच मागी राहा ना, तू काय मन पोरले खावाडची, उठ तुम्ही यांना गंधा मारतून गंधाने. आपल्या इच्छेनुसार द्यायचं. आणि एखादा नवरीना बाप, एखादी पोरगीना बाप म्हणत, महाराज तुम्ही गण सांगणार, पण मी गरीब माणूस हो, मी कथा हुंडा लावू. ऐपतनुसार सांगेले. आणि तुमले सांगू का, पटी जाईन. मजुरी करणारा माणूस जो 200 रुपये रोज तीन काम करस ना, तो सुद्धा 50 रुपयाने इमल खायजास. 50 रुपयाने इमल खायचा, जिल जन्मान घालेल तीन करता 50 रुपयात जताडशे ना, तिनं लगीन जाऊ दे, बाहेर पण सुद्धा वय जाईना काका. तयारी आपण ठेवायची ना, बरोबर आहे का नाही? तुम्ही तयारी ठेवायची. पोरगी आपण जन्माला घातली ना, तिचा खर्च आपल्याला करायचा आहे, ऐपतीनुसार करायचा. हां, फक्त मागणारा पोऱ्याला पोर देऊ नका. मायच्यान कधी कंबर मला हात घाली उठाट अशा नीचसले.
एक पोरगा पोरगी बघाय गेला ज्ञानदादा, पोरगी बघाय गेला, पोरगी सुंदर होती. नवरीच्या बापाला म्हणला मला पोरगी आवडली, तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचे, पण हुंडा पाहिजे. म्हणे कितला? म्हणे 6 लाख रुपया. पोरणा बाप म्हणे एकली पोरशे जवाई इंजिनियर भेट राय ना, जाऊ दे झाला म्हणे 6 लाख घ्यात ते घ्यात. 6 लाख रुपये हुंडाई दिला. पण नवरदेव म्हणे लगीन आपला पद्धत मा. म्हणे कसं? वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही, नवरी पोरगीलाही फिरवायचं. म्हणे चालेल भाऊ, तुना पद्धत मा कर. आता नेमकंच लग्नाच्या दिवशी या भाऊनं बग्गी तयार केली. बग्गी एकीकडे नवरदेव बसला, एकीकडे नवरी पोरगी बसली. आणि त्या बँडवाजावालाच वाजायला सुरुवात करी, बँडवाजावालाच वाजायला सुरुवात करीन. तरुण पोरे नाचान सुरू होईयात. इथला बेकार नाचत ना. हा बँडवर नाचणारा पोरेच नाही काय साधी दुमरास का? कितल्या का जाल्ल्या जीन्स ना पॅन्ट ना तुटी जातीस तो लोक कुत्तच त्या. तेवढं बरं आहे आपला दुडाना पोरी नाहीत तसा. आपण नाचू नका या मताचा मी नाही आहे. मला स्वतःला नाचाना इथला छंद आहे ना. तुम्ही दखीरा ना आटे बी पकवाज वाज नका म्हणून सुरुशे नाचाना. माले नाचाना इथलं येडशे, पण मन नाचणं प्रत्येक कोणता बी व्हिडिओ सापडीन तुमले. कोठे बी नाचू ते देवना गाणावरच नाचू, वायबार गाणावर नाचतच नाही मी. तरुण पोरं बँड वाजवायला लागलं आणि ते तरुण पोरं नाचायला लागले. अहो नवरदेव फार्म माऊ ना, नवरी पोर बसेल होती बाजूमा बग्गी मा. ती पोरल्या हातलाय म्हणे देख ना पठ्ठ्यानी कशी कमायला, कितला पोरी नाच राय ना. पोर म्हणे हा ना माय. म्हणे देखते खरी. म्हणे हा नाव माय. म्हणे पाय तर खरी. पोर म्हणे आव काय आवराव नाही म्हणे असा. पोर हुशार होती म्हणे धनी. म्हणे काय तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतात? तो म्हणे तू आता शपथ घाली सांगणंच पडी. सांगावंच लागेल, सांगा पटकन. काय नाही म्हणे सोपं येते. म्हणे कसं? काय नाही म्हणे कोणले 20 कोणले 50 कोणले 100 पाजी का कुत्तच म्हणे त्यांनी तात येलच ना माहीत. म्हणता आमना दुडाना पोरे नेत बघितला वायबार. तुमनाकडे नाही ती पद्धत? जानगर ना खोका त्यांगर ना वका नाही ना महाराज. पोरांनी एवढी चव घातली ज्ञानदादा, एवढी चव घातली ना. मी मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये वृंदावनवरनं आलो. वृंदावनवरनं आल्याच्या नंतर माझा डीजेचा मित्र आहे सोनू दादा, त्याच्याकडे मी त्याच्या गल्लीतून जात होतो. त्याने मला बघितलं. म्हणे दादा बाबा म्हणता काय खूप दिवस नंतर भेटणार म्हणे, चहा आल्या म्हणे. हत्यान गरमा बटनू चहा पिवाले. तिथला मग एक नवरदेव डीजे ठरावालो ना. म्हणे सोनू दादा आपले डीजे लागणार आहे अमके अमके तारीखले. बरं डीजेवालानी पहिले पैसा कितला लेवा नाही ठरवायला पाहिजे ना. तो सोनू दादा म्हणे वो पैसा कितला दिशी ते नंतर डीजे कितला वाजा लगून वाजा नाही ते सांग म्हणे. म्हणतो सोनू दादा पहिले पैसा ठराव ना, कितला वाजा लगून वाजा नाही का बं ठरायला ना. म्हणे महाराज काही काही गावेस ना पोरी इथला नालायक राहतस ना म्हणे. 2-2, 3-3 वाजा लगून डीजे वाजायला लावतस म्हणे. काय सांगू म्हणे तुमले. नवरदेव इथला खानदानी होता. तो म्हणे भाऊ इथलं टेन्शन नको लिहू. काय सांगे भाऊ इथलं टेन्शन नको लिहू. मना मित्र इथला खानदानी येत ना म्हणे. त्यासले जरी एकदा चढी गई ना त्या जनरेटरना आवाजवर सुद्धा कुत्त ते डीजे बंद का करलेत नाही म्हणे. कितला विश्वास होई हो त्याला मित्रासवर. म्हणजे कितली कंपनी खराब होईल. महाराज दारूने एवढा सत्यानाश केलाय का? हो त्या पोरे जोर जोर मनाची राहतात. पोर म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत? पोऱ्या म्हणे आता सांगणं पडी. काय नाही म्हणे सोपं आहे म्हणे. कसं? काय नाही म्हणे कोणले 20 कोणले 50 कोणले 100 पाहिजे का कुत्तच म्हणे त्या नेता तेलच ना माई. पोर हुशार होती धनी. म्हणे काय 20 रुपया मान 50 रुपया मान 100 रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. मग मन बापने 6 लाख रुपये दिलेत मी कितली गोमालसो म्हणे. हुंडा देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. विठ्ठल 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 विठ्ठल. असो पुरींचे लग्न संबंध जुळले ता त्याच्यानंतरची परिस्थिती काय असते मुलींना लवकर कळेल, मायांना लवकर कळेल. हळदीचा प्रसंग ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते. ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगी, नवरी मुलगी, तिची माय आणि तिचे बाप या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, पाहतात पण समोरचं काही दिसत नाही. अशा प्रसंगाला ते तोंड देतात आणि तशा वेळेत
नवरीच्या बापाला मंडपात कोणीतरी सांगावं की दादा आपल्याला एखादी वस्तू लागते, ती वस्तू तुम्ही घरातून घेऊन या. घरात कोणती वस्तू कुठे माणसाला माहिती नसते, म्हणून तो पत्नीला शोधतोय. माझी बायको ती वस्तू मला शोधून देईल या आशेनं पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूममध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूममध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली कुठं? तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. माणूस जवळ गेला, बाई रडते बघितलं आणि बघितल्याच्या नंतर बाईला प्रश्न केला, का गं काय रडते, काय झालं तुला? काय नाही वदनी. ए वेडी तू रडते, मला दिसतंय, बोल म्हणले, काहून रडते? नाही वदनी. ए वेडी, अगं मी तुझा पती आहे, मला सांगणार नाही, कोणाला सांगणार आहे? तू रडते मला दिसलं ना, बोल ना काय झालं? तुला मंडपात कुणी काय बोललं का? तुझा कोणी अपमान केला का? म्हणले नाही वदनी. मग तू का रडते? बाईच्या डोळ्यात अश्रू होते. बाईनं सांगायला सुरुवात केली, धनी खरं सांगू का, दीदीला हळद लागली ना धनी, दीदीला हळद लागली ना धनी, तेव्हापासून दीदी सारखी रडते हो, दीदी सारखी रडते हो. तिच्या जवळ जा, तिच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. तो बाप म्हणतो, वेडी अगं तू माय आहेस, तू 10, 20, 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते, पण मला नाही ग रडता येणार का? मी जर का रडलो ना, हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल? माणसासारखा माणूस काय बायवानी रडायला लागला? मला नाही ग रडता येणार. कदाचित लोक म्हणतील याच्याकडे पैसे नसतील म्हणून नाटकं करतोय की काय. अगं मला रडता येणार नाही. दोघं नवरा बायको रात्रभर हळदीच्या पूर्ण रात्रभर उशीत तोंड घालून रडतात महाराज. रात्र रडण्यात काढतात. सकाळी दिवस उजळला, नवरीचा बाप स्नान करून अंगणामध्ये मतलब ओट्यावर उभा. कोणीतरी नवीन व्यक्ती दारातून जातोय आणि नवरीच्या बापालाच प्रश्न केला, का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पक्वान्नाचं जेवणाचं साधन बनतंय, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो माणूस वरवर मनाने सांगतो, दादा माझं पोरीचं लग्न आहे रे. वरवर मनानं सांगतो माझ्या पोरीचं लग्न आहे, पण अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, काय सांगावं? ज्या पोराला मी बघितलेलंही नाही, ओळखतही नाही, अशा पोराला मी माझं स्वतःचं काळीच दान करतोय रे दादा. दादा कधी नवरीचा बाप, नवरीची माय होऊन बघा. ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते काढायचं. थोडक्यात सांगू का, बँकमध्ये जातो ना आपण, बँकमध्ये गेल्याच्या नंतर ते मॅनेजर साहेबांना सांगा मी पेन विसरलोय, तुमचा पेन द्या ना सही करायला. पेन देतात तर खरी, पण त्या पेनला अगोदर दोरीनं बांधून ठेवलेलं असतंय. 5 रुपयाचा पेन आहे तरी दोरी बांधून ठेवलेली या. नवरीची माय, नवरीचा बाप काय उदाहरणकरणाचे असतात. जन्माला आलेपासून तर 18 ते 20, 22 वर्षाची करतात आणि कोणत्या तरी परक्या पोराच्या स्वाधीन करतात. काय उदाहरणकरणाचे मायबाप असतात. लोक 5 रुपयाची पेन देताना सुद्धा विश्वास ठेवत नाही हो. इतका मोठा विश्वास पोरांवर टाकतात आणि त्या पोरांनी सुद्धा तेवढं खरं उतरलं पाहिजे अशी माझी इच्छा असेल हो. त्यांनी पण तेवढं खरं उतरायला पाहिजे. पुढे बोलेलच मी अजून. हा, लग्न संबंध आटोपल्या इथं, लग्न संबंध आटोपल्या इथं. आता प्रसंग आहे तो बिदाईचा, प्रसंग आहे तो बिदाईचा. आता पोरीला सासरी जायचे. इथं बसलेल्या प्रत्येक मायला आणि प्रत्येक बहिणीला माझी पाया पडून विनंती असेल, माय आज तुम्ही नवरदेवाकडनं जातात ना, कलोऱ्या बनून नवरदेवाकडनं जातात, लई वजनात राहतात काही काही बाया नवरदेवाच्या कलोऱ्या. तुम्हाला सांगतो आजचा दिवस तुम्ही नवरदेवाच्या कलोऱ्या आहेत माया हो, पण हे विसरू नका तुम्ही कोणाची तरी मुलगी होतात आणि हा प्रसंग तुमच्या जीवनाचा पण होता. तुम्ही सुद्धा अशाच आल्या होत्या जसं तुम्ही त्या पोरीला घ्यायला जाताय. हे कधी विसरायचं नाही. काही काही बाया लई वजनात असतात. त्या नवरी पोरगीला सांगतात, ए पोरी चल आपल्याला निघावं लागतं. व आत्या तुमच्या सोबतच येते ना, आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी एकदा माझ्या मायला भेटते ना. काही काही बाया सांगतात, काय भेटते तुझ्या मायला? जन्माला आल्यापासून 20-22 वर्षाची झाली तोपर्यंत मायबापांकडेच होती ना, तेव्हा नाही का विचारलं तुझ्या मायला? हो आत्या येते ना तुमच्या सोबत, पण एकदा माझ्या मायला भेटू द्या ना, एकदा माझ्या मायला भेटू द्या, मी येते म्हणले. दादा सगळे नातेवाईक भावकीतले लोक सगळे उभे येतात. पोरगी जाऊन माईच्या गड्याला मिठी मारते, माईच्या गड्याला मिठी मारते. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना काका, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, तीच मुलगी कधी आपली माय होते आपल्या लक्षात पण येत नाही. माईच्या गड्याला मिठी मारते, माईला समजवते, आई मी तर चालली ग बाई सासरी,
पर आई ऐक ना, माझे वडील जर तुझ्यावर रागवले ना तर माझ्या बापाच्या बोलण्याक नको जाशील गे. का? कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. न कळत जर का माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाच्या बोलण्याक नको जाशील गे. माय माई सांगते पोरीला, बेटा चा दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आईवडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईन. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे.